आता बातमी आहे ठाण्यातून। अयोध्या कॉम्प्लेक्स इमारतीतून स्लॅब कोसळल्याची घटना घडली। इमारतीच्या 5व्या मजल्यावरून स्लॅबचा काही भाग कोसळला। सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर अयोध्या कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये हा स्लॅब कोसळल्याची घटना घडली। आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे अधिकचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भात देतात। मनीष, स्लॅब कसं काय कोसळला? शुभम, ठाण्यातील किसन नगर परिसरातले 2 नंबर परिसर आहे। येथे वागळे इस्टेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता क्लस्टर डेव्हलपमेंटचं सुरू आहे। त्यामुळेच कुठेतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत त्या 4 किंवा 6 मजली इमारत ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत। त्यातूनच एक ही जी अयोध्या कॉम्प्लेक्स आहे, यामध्ये 5व्या माळ्यामध्ये एका फॅमिलीमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र हॉलमध्ये बसलो होतो आणि त्याच दरम्यान स्लॅबच्या वरचा भागाचा जो तुकडा आहे तो संपूर्णपणे खाली कोसळला। त्यामध्ये संपूर्ण एक भीतीदायक वातावरण परिसरामध्ये होतं, पण मात्र कोणालाही दुखापत झाली नाही आणि तात्काळ आपत्कालीन विभागाने येऊन त्या ठिकाणी पाहणी केली, पण इमारतीचा कुठलाही दुसरा भाग खराब झाला नाही असं सांगितण्यात आलेलं आहे। शुभम, बरं, अगदी मनीष, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबई महापालिकेची आज विशेष सभा आहे। दुपारी 2:30 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आले। स्थायी समिती सुधार समितीवर सदस्यांची निवड होणार आहे। प्रत्येकी 26 सदस्यांची निवड केली जाईल, तर शिक्षण समितीवर देखील 22 नगरसेवकांची वर्णी लागणार आहे। तर नाशिक महानगरपालिकेची सुद्धा आज विशेष सभा आहे। आज स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाईल। भाजपकडून स्थायी समिती पदासाठी नगरसेवकांची सध्या चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे। भाजपवर बॅनरद्वारे टीका केली म्हणून शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अखिल चित्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच पोलिसांनी त्यांना सोमवारी वांद्रे पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित राहण्याचे सक्त आदेश दिलेत। त्याचप्रमाणे अखिल चित्रे पोलीस स्थानकामध्ये 11 वाजता जाणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।